नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने रविवारी खासदार नितीन काका पाटील यांचा नागरी सत्कार। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका लक्ष्मणराव पाटील यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कोरेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा रविवारी कोरेगावात येथे विशेष सत्कार करण्यात येणार आहे। त्यासाठी कोरेगाव तालुका नागरी सत्कार समितीची स्थापना करण्यात आली आहे। मार्केट यार्ड आवारातील गीताई मंगल कार्यालयात रविवारी दुपारी 1 वाजता स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या समवेत काम केलेल्या ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते खासदार नितीन काका पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे। यावेळी कराड उत्तर, फलटण, कोरेगाव आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नितीन काका पाटील प्रेमी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। सातारा जिल्ह्याचे विकास पुरुष खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कोरेगाव तालुक्यावर विशेष प्रेम केले। या तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते घडवले, वाढविले आणि त्यांना प्रेम देत मोठे केले। आजही कोरेगाव तालुक्यात खासदार गट म्हणून या कार्यकर्त्यांची ओळख आहे। या गटाची मोठी ताकद संपूर्ण विधानसभा मतदारसंघात असून त्या गटाच्या मताच्या बेरजेवरच तालुक्याचे राजकारण आजवर ठरत आले आहे। केवळ कोरेगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्हा स्तरावर विविध स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमध्ये विविध पदांवर काम करत असलेल्या व यापूर्वी काम केलेल्या असंख्य पदाधिकाऱ्यांना समाजकारण आणि राजकारणामध्ये खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यासह खासदार नितीन काका पाटील यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे। एकूणच कोरेगाव तालुक्यात कार्यकर्ते घडवण्याचे काम पाटील कुटुंबियांनी केले आहे। खासदार नितीन काका पाटील यांच्या कोरेगाव तालुक्याशी विशेष स्नेह असून गेली 25 वर्ष ते तालुक्यातील सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी समरूप झाले आहेत। कोरेगाव तालुक्यात प्रत्येक कार्यकर्त्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध असून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना या 2 संस्थांच्या माध्यमातून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांशी सुद्धा जोडले गेले आहेत। त्यांच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यात असंख्य विकास कामे झाली असून प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी दिली आहे। राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कोरेगाव तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात येत असून या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कोरेगाव तालुका नागरी सत्कार समितीने केले आहे। सामाजिक बांधिलकीतून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सुभाषनगर मंडळाचे कार्य कौतुकास्पद। आमदार शशिकांत शिंदे कोरेगावात मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। लोकसहभागातून समाज उपयोगी उपक्रम राबवले जावेत या उदात्त हेतूने लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। लोकमान्य टिळक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोरेगावातील सुभाषनगर गणेशोत्सव मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करत आहे। यावर्षी मोफत नेत्ररुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे। त्याचा असंख्य रुग्णांना फायदा होत आहे। मंडळाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले। कोरेगावच्या सुभाषनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शनिवारी सकाळी 11 वाजता मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते व मंडळाचे मार्गदर्शक डॉक्टर गणेश होळ, पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीमती प्रतिभाताई बर्गे, किशोर नानासाहेब बर्गे, प्रशांत गायकवाड, धैर्यशील जाधव, तुषार चव्हाण, श्रीकांत जाधव व संजय बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। त्याप्रसंगी ते बोलत होते। डॉक्टर गणेश होळ यांनी स्वागत केले। प्रास्ताविकात त्यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला। सुभाषनगर हाऊसिंग सोसायटी मैदान येथे पुणे येथील HV देसाई हॉस्पिटल व सातारा येथील सह्याद्री ऑप्टिकल्सच्या सहकार्याने हे शिबिर झाले। शिबिरात मोफत नेत्र तपासणी करण्यात आली। आवश्यक व गरजू रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले। ज्या रुग्णांच्या तपासणीमध्ये मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे अशा रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोफत प्रवास व जेवण आणि काळा चष्मा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। कोरेगाव शहर व परिसरातील 500 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। शिबिराच्या यशस्वीतेसाठी गिरीश शेटे, निलेश घायताडे, मनेर यश कलढोणे, धनंजय बुतकर, कुणाल सिद्धे, विजय दीक्षित, प्रसाद शिंदे, राजूभाई बेग, नरेश गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले व मोफत नेत्र चिकित्सा करण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला। जनतेने पण फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। खरं म्हणलं तर गणेशोत्सव साजरा करायचा असतो, जो सामाजिक सर्वसामान्य जनतेसाठी उपक्रमातून साजरा केला तो खऱ्या अर्थाने गणेशोत्सव असतो। आणि आज या गणेशोत्सवाने, या गणेश मंडळाने
या विभागातल्या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या ऑप्टिकलच्या बाबतीमधलं जे काही निर्णय घेतला त्यामध्ये सह्याद्री ऑप्टिकल सातारा यांनी पुढाकार घेतला। या ठिकाणी तुमचं नेत्र तपासणी होईल, ज्यांना चष्मे लागणार त्यांना चष्मे दिले जातील, ज्यांचं मोतीबिंद असेल त्याचं ऑपरेशन देसाई हॉस्पिटल एक चांगलं हॉस्पिटल पुण्याला आहे आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून फार चांगल्या प्रकारे मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया केली जाते। त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपली मोफत शस्त्रक्रिया करण्याच्या बाबतीमधला सुद्धा निर्णय या मंडळाने घेतला आणि जाण्या येण्यासाठी संपूर्ण खर्च हा आपण केणार आहोत आणि त्यामुळे जनतेच्या असलेल्या सेवेसाठी हा उपक्रम राबवल्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, डॉक्टर साहेब आपल्या सर्वांचं, डॉक्टर साहेब आपल्या सर्वांचं मनापासून प्रसंगी वगैरे सगळ्यांच्या मनापासून इथं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांना ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर सय्यद आणि त्या सर्वांचा टीमचा आभार मानतो। आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। आपले डोळे चांगल्या प्रकारे त्यांना आपल्याला भविष्य काळामध्ये या डोळ्यांच्यावर असलेले उपाय करण्याच्या निर्णय होताना चांगल्या प्रकारचे त्याला यश यावं अशा प्रकारची सदिच्छा देतो। वंदे भारत एक्सप्रेस पाहण्यासाठी कोरेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। लोको पायलटने हॉर्न वाजवत दिला प्रतिसाद। मध्य रेल्वेकडून कोल्हापूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येणार असून तिचा ट्रायल रन शनिवारी घेण्यात आला। कोल्हापूरहून सकाळी 11 वाजता सुटलेली एक्सप्रेस कोरेगाव स्थानकावर बरोबर 1:30 वाजता दाखल झाली। ही एक्सप्रेस पाहण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडाली होती। लोको पायलटने हॉर्न वाजवत लोकांना प्रतिसाद दिला। 1 मिनिट ही एक्सप्रेस कोरेगावात थांबली होती। त्यानंतर ती पुण्याकडे मार्गस्थ झाली। पश्चिम महाराष्ट्रासाठी बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस फार मोठे आकर्षण ठरले आहे। मध्य रेल्वेने पुणे मिरज आणि मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण केल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची चर्चा होती। प्रत्यक्षात मात्र त्याबाबत निर्णय जाहीर होत नव्हता। पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी सातत्याने रेल्वे मंत्री व मुंबई स्थित मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच पुणे विभागीय व्यवस्थापकांना भेटून कोल्हापूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी करत होते। शेवटी निर्णय रेल्वे बोर्डाच्या हातात असल्याने ते देखील काही करू शकत नव्हते। अखेरीस रेल्वे बोर्डाने कोल्हापूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला। त्या दृष्टीने चाचणी घेण्यासाठी शनिवार हा दिवस निवडण्यात आला होता। सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। तेथून मिरज, सांगली व कराड येथे थांबा घेत दुपारी 1:30 वाजता ती कोरेगावात दाखल झाली। स्थानक व्यवस्थापक संदीप बोबडे यांनी तिला हिरवा झेंडा दाखविला। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दाखल झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही 1 मिनिट थांबली आणि पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली। वंदे भारत एक्सप्रेस पाहण्यासाठी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती। तृतीयपंथी प्रेयसीचा विवाहाचा तगादा सहन न झाल्याने प्रियकराने केला खून। अवघ्या 6 तासात मसवड पोलिसांनी प्रियकरास ठोकल्या बेड्या। विवाहित प्रियकराच्या मागे लग्नाचा सतत तगादा लावल्याने त्याने कंटाळून तृतीयपंथीय युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना मान तालुक्यात शनिवारी सकाळी 11:30 वाजता उघडकीस आली आहे। मसवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 6 तासात खबऱ्यांचे नेटवर्क लावून मुख्य संशयितास शेतातून ताब्यात घेतले। सय्यद पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी सांगितले की मासाळवाडी नागोबा मंदिर ते पानवन जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत विजय सिन्हा यांच्या विहिरीत एक अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत तरंगत असल्याची माहिती डायल 112 वरून फोनवरून मसवड पोलिसांना समजली। त्या माहितीच्या आधारे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विहिरीच्या पाण्यावर कुजलेल्या स्थितीत तरंगत असलेले प्रेत पंचनामा करण्यासाठी बाहेर काढले। मिळालेल्या माहितीवरून गळा आवळून सदरचा व्यक्तीचा खून करून त्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाच्या कमरेस लाईटच्या केबलसह सुमारे 30 किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे दिसत होते। खून झालेल्या व्यक्तीच्या उजव्या हातावर इंग्रजीत समाधान व डाव्या हातावर मराठीत आई बाबा असे गोंधले असल्याचे दिसून आले। या एकमेव माहितीच्या आधारे खून झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली। सदरची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्यावर खून झालेला व्यक्ती ही मोठेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील
तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ गुटुकडे वय 25 वर्ष असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध सुरू केला असता तृतीयपंथी राहुल गुटुकडे याचे संशयित आरोपी समाधान विलास चव्हाण राहणार दिवड तालुका मान जिल्हा सातारा याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आरोपी सापळा रचून त्याच्या शेतातून ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली। आपला विवाह झाला आहे हे माहीत असताना देखील तृतीयपंथी सातत्याने विवाह करून मला घरी ने अशी मागणी करत होता। या मागणीला कंटाळल्याने शेवटी काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि एकांतात खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याची माहिती दिली। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर, वडूजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस अंमलदार शशिकांत खाडे, अमर नारनवर, पोपट चव्हाण, रुपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धीरज कवडे, वसीम मुलानी, श्रीकांत सुद्रिक यांनी अवघ्या 6 तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला।